हा मुक्ता, बोल ग. आई तुम्ही कशा आहात? घरी सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना आई? अगं हो हो, किती प्रश्न विचारशील. आई मला खूप काळजी वाटतेय. काल मी रश्मिताईंना फोन केला होता तेव्हा त्या मला खूप अस्वस्थ वाटल्या. मुक्ता, काल जे काही झालं ते खरंच आम्हा तिघींसाठी खूप धक्कादायक होतं. धक्कादायक? आई काय झालंय? आई माझ्यापासून काही लपवू नका, सांगा ना मला काय झालंय. काय झालं अगं, वाड्याहून आम्ही परत आलो ना तिघी जणी, तेव्हापासून रेवती खूप अपसेट असायची. पण आज रेवतीच्या या लढाईत आम्ही तिघीही एकत्र उभ्या आहोत. आई, हे ऐकून मला किती आनंद झालाय मी सांगू शकत नाही. रेवतीदींमध्ये झालेला बदल आधीच माझ्या लक्षात आला होता. तेव्हा राहून राहून असं वाटत होतं तुम्ही दोघींनीही त्यांच्यासोबत असायला हवं होतं. पण काही हरकत नाही, उशिरा का होईना आपल्याला सगळ्या खऱ्या गोष्टी कळल्या. बिचारी रेवती. अहो, रागावलात का माझ्यावर? मी कोणावरही रागवलो नाहीये. मग मग कालच्या रातच्याला नाही काल रात्री काल रात्री मग असं खाली का झोपला होतात असं रागवू नका ना माझ्यावर. मी खरंच प्रयत्न करेन शुद्ध बोलायचा. अभ्यंकर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्याकडून तुमचं चॅनल विकत घेण्याची सगळी तयारी केलेली आहे. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे होईल ना अभ्यंकर? रमाकांत साहेब, त्या रेवतीने घरी कितीही आणि काहीही सांगण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा तिच्या आईचा आणि तिच्या बहिणीचा तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसणार नाही. कारण तो विश्वास तिने कधीच गमावलाय. हॅलो हॅलो आई. कोण? सोनाली? अगं होय, मी सोनालीच बोलते. कशी आहेस तू? अगं बाया, कुणी माझ्या सोनालीच्या नावानं चेष्टा तर नाही करत माझी? अगं तूच बोलतेस ना? अगं आई, मी सोनालीच बोलते. अगं पण इतकं शुद्ध भाषा कशी काय बोलायला लागलीस? कमालच झाली म्हणायची. अगं कुठं शिकलीस एवढं? अगं आई, ती मुक्ता, मी म्हणले होते ना तुला, तिनेच मला शुद्ध बोलायला शिकवलं आहे. अजूनही थोडं थोडं शिकते. मी इंग्रजीतही बोलायला शिकवते ती मला. अगं बाया, इतके दिवस आपल्या चॅनलचा TRP कमी झालाय हे दिसतच होतं, पण तो अशा प्रकारे जाणीवपूर्वक कमी केला गेलाय ह्याचा तपशीलच आहे यात. मामा, अभ्यंकर काकांनी खरेदी केलेल्या ज्या बंगल्याचे फोटोज मी तुला दाखवलेत ना, त्याची सगळी पेमेंट्स त्या रमाकांत प्रभूंच्या कंपनीने केली आहे. पण आता हे सगळं बघितल्यावर तर अभ्यंकर भाऊजींना आपल्या चॅनलमध्ये ठेवणं शक्यच नाहीये. नाही मामा, तसं काहीही करू नकोस. दी, अगं हे तू म्हणतीयस? हो रश्मी, अभ्यंकरांच्या ह्या गुन्ह्याला माफी नाही. अगं मग दी, तेच तर म्हणतेय ना मी. त्या माणसाला धक्के देऊन हकलून द्यायला हे पुरावे पुरेसे आहेत. पण ह्याने काय साध्य होणार आहे? ते सहज सुटतील. पण आता आपण ती रिस्क घ्यायची नाहीये. आपण सावध झालो आहोत, याची कल्पनाही त्या माणसाला येता कामा नये. त्यांना जाहीरपणे एक्सपोज करून मगच त्यांची हकालपट्टी करायची.